तर राष्ट्रवादी काँग्रेसनं मुंबई महापालिकेमध्ये मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी जामिनावर सुटलेले माजी मंत्री नवाब मलिक यांच्याकडे जबाबदारी देण्याचा निर्णय घेतलाय आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटानं हा निर्णय घेतलेला आहे। या निर्णयाला सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलारांनी विरोध केलाय। मलिक यांच्यावरचे आरोप गंभीर आहेत, त्यामुळे अजित पवार गटाशी मुंबईमध्ये युती करायची की नाही याचा निर्णय घ्यावा लागेल असं शेलारांनी म्हटलंय। मलिक यांच्यासोबत आम्ही जोडून घेऊ शकत नाही असा इशारा शेलार यांनी दिलाय। शेलार यांच्या भूमिकेमुळे महाविकास आघाडी पाठोपाठ आता महायुतीमध्ये सुद्धा फुटीची शक्यता निर्माण झाली आहे। आमची भूमिका पहिली तीच होती, आजही तीच आहे, उद्याही तीच राहील। विधानसभा निवडणुकांच्या वेळेला पण आम्ही ही भूमिका घेतली होती की नवाब मलिक हे आमचे समर्थनीय उमेदवार असू शकत नाहीत। हा विषय व्यक्तीपेक्षा त्यांच्यावर असलेल्या आरोपाचा आहे। हा विषय त्यांच्या पक्षाचं नेतृत्व नवाब मलिक यांच्याकडे असेल तर त्यांच्यावर असलेले आरोप हसीना पारकर आणि अशा सगळ्या आरोपांच्या संदर्भामध्ये भारतीय जनता पक्ष तडजोड करू शकत नाही। कार्यकर्त्यांची आमची भूमिका आहे की या महायुतीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा पवार नवाब मलिक यांच्या नेतृत्वातली नसावी, असू नये, हीच आमची भूमिका आहे। त्यांच्या पक्षातला निर्णय काय करायचा त्यांचा अधिकार आहे। त्यांनी कोणाला जबाबदारी द्यायची त्यांना आम्ही डिक्टेट करू शकत नाही। पण जे काही नवाब मलिकांना अजितदादांनी त्यांच्या पक्षात घेतला आहे त्यांच्यावर असलेले आरोप प्रत्यारोप विचार करून किंवा जे काही त्यांच्यावर गुन्हे दाखल झाले याचा विचार करून अजितदादा योग्य निर्णय घेतील। तर नगर परिषद पंचायत समितीच्या निवडणुकांमध्ये सर्वाधिक उत्कंठा लागली आहे ती कणकवलीच्या निवडणुकीची। इथं राणे विरुद्ध